मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। राज्य में विधानसभा चुनाव को लेकर राजनीतिक गलियारों में आरोप प्रत्यारोप का दौर चालू है। ऐसे में अमरावती के विधायक रवि राणा ने उनके लाडली बहन के 1500 रुपए वापस लेने वाले बयान को जायज करार दिया है। उनका कहना है कि महाविकास आघाड़ी ने उनके बयान को गलत तरीके से सामने लाया है। उन्होंने कहा कि मैंने कहा था कि महायुति की सरकार आई तो बहनों की राशि 1500 से 3000 कर दी जाएगी, वही अगर महाविकास आघाड़ी आई तो वह योजना बंद कर देंगी। उनका कहना है कि इस बात को गलत तरीके से बताया जा रहा है। जे बोलले एकदम योग्य आहे। मी त्यावेळेस हेच बोललो होतो काल की देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ज्या ज्या योजना चालू केल्या, महाविकास आघाडीची 33 महिन्याची सरकार जी आली त्यांनी त्या योजना बंद केल्या। उद्या महाविकास आघाडी जर पुढे आली तर या महिलांचा 1500 रुपये महिना बंद होईल आणि महायुती आली तर आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला विनंती करू की 1500 चे 3000 करा। या वाक्याचं विपर्यास करून कुठंतरी सगळ्या हे जे बोलणारे आहे, विजय वडेट्टीवार असो की संजय राऊत असो, यांना एक तरी आठवते का की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या सरकारने एक योजना लोकहिताची आणली असेल। काय केलं यांनी? ठेकेदाराची बिलं काढले, 100 कोटीचा घोटाळा केला, पोलीस भरतीमध्ये पैसे खाल्ले, त्या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये ब्लॅकमेलिंग झाली त्या ठिकाणी वाजे प्रकरण सारखे मोठमोठे प्रकरण घडले महाराष्ट्रामध्ये। पण एक तरी मुंबई महानगरपालिकेसारख्या ठेकेदारांनी पूर्ण पैसे जे आपले पर्सेंटेजचे असते, ठेकेदारी पर्सेंटेजचे, ते मातोश्रीवर पोहोचवण्याचं काम केलं। पण एक योजना जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आणल्या त्याच्यातली एक योजना तरी चांगली त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये आणली का? उलटी ती योजना बंद केली फडणवीसांनी आणली ती। म्हणून लाडकी बहीण योजना बंद होऊ नये म्हणून महायुती पाहिजे। जर महायुती आली नाही, जर आघाडी पुढे आली तर ही ती योजना बंद करेलच, पण सगळ्या ठेकेदारांच्या घरामध्ये पैसे भरण्याचं काम करेल।